Moving and resizing windows म्हणजेच आपण ज्या ज्या विंडो ओपन केलेल्या आहेत त्या विंडो रिसाइज करण्यासाठी विंडोज मध्ये काही ऑप्शन्स आहेत. जसे की मला फर्स्ट डॉक्युमेंट .rtf ही वर्डपॅड फाईल जी आपल्या स्क्रीनवरती आहे ही मला डेस्कटॉपच्या अर्ध्या भागात घ्यायची आहे. यासाठी या वर्डपॅडच्या टायटल बार मध्ये माऊसचं डावं बटन दाबून ठेवा व हवे असलेल्या ठिकाणी माऊस घेऊन जा. माऊसच्या पॉइंटर बरोबर ही विंडो सुद्धा मूव्ह होईल किंवा हलेल. हवे असलेल्या ठिकाणी ही विंडो गेल्यानंतर माऊसचं दाबून ठेवलेलं बटन सोडून द्या. आता माऊस हलला तरी ही विंडो हलणार नाही. आता अशा प्रकारे आपण विंडोज मूव्ह करू शकतो. यानंतर माऊस उजव्या बाजूला या विंडोच्या बॉर्डरवर घेऊन जा. माऊसचा आयकॉन किंवा कर्सर बदलेल. हा आडव्या दोन्ही साईडच्या बाणासारखा होईल. अशा प्रकारे आयकॉन झाल्यानंतर माऊसचं डावं बटन दाबून ठेवा व विंडोची साईज कमी जास्त करा. अशा प्रकारे आपण विंडो कमी जास्त करू शकतो. आता माऊस खालच्या बॉर्डरवर घेऊन या व यानंतर ज्यावेळेस बाणाच्या आकाराचा माऊस होतो त्यावेळेस माऊसचं डावं बटन दाबून ठेवा व विंडो कमी जास्त करा. अशा प्रकारे ही विंडो आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीने रिसाइज व मूव्ह झाल्यानंतर आपण दुसऱ्या विंडोवर काम करण्यासाठी त्या ठराविक विंडोवर क्लिक करा. आपण ज्या विंडोवर काम करत आहोत त्या विंडोचा टायटल बार याकडे लक्ष असू द्या. तो टायटल बार डार्क कलरचा असतो. आता वर्डपॅड या विंडोचा टायटल बार डार्क कलरचा आहे. आता मी पिक्चर अँड फॅक्स व्ह्यूवर या विंडोवरती क्लिक करणार आहे. यानंतर या विंडोचा टायटल बार याचा कलर कशा प्रकारे बदलतो याकडे लक्ष असू द्या. आता मी इथे क्लिक करत आहे. आता वर्डपॅडचा टायटल बार ग्रे कलरचा झाला असून थोडासा फिक्या कलरचा झाला असून विंडोज पिक्चर अँड फॅक्स व्ह्यूवरचा टायटल बार डार्क कलरचा झाला आहे. आता हव्या असलेल्या ठिकाणी ही विंडो घेऊन जा व यानंतर माऊसच्या सहाय्याने ही विंडो रिसाइज करा. ही विंडो हव्या असलेल्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला तिसरी विंडो text.txt नोटपॅड ही जी आपल्याला ऍक्टिव्ह प्रोग्राम्स लिस्ट मध्ये जी विंडो दिसत आहे ही सिलेक्ट करण्यासाठी या टास्क बार मध्ये त्या आयटम वर क्लिक करा. ही विंडो पुढे येईल व त्याचा टास्क बार जो आहे त्याचा टायटल बार तो डार्क कलरचा होईल. इतर टायटल बार थोडेसे फिके होतील. यानंतर ही विंडो हव्या असलेल्या ठिकाणी घेऊन जा व यानंतर आता मी या कोपऱ्यामध्ये माऊस घेऊन जात आहे व माऊसचं डावं बटन दाबून ठेवून मी ही विंडो रिसाइज करणार आहे. आता मी दाबून ठेवलेलं डावं बटन सोडणार आहे. अशा प्रकारे मी या तिन्ही विंडो मूव्ह करून रिसाइज केलेल्या आहेत. याचा सराव करा, कारण हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही जास्त विंडो ओपन असताना तुम्ही काम करू शकणे हे खूप महत्त्वाचे आहे.